पण जर पाहायला गेलं तर आज आई वडिलांपेक्षा नेते मंडळी तरुणांचे हे आदर्श आहेत. आई वडील सांगितलं तरी कोणी ऐकत नाही. म्हणजे आई वडिलांचा राग येतो. आई वडील प्रत्येकाला सगळं चांगलंच सांगतात की बाबा तुझ्या भविष्यासाठी काम कर, म्हणजे अभ्यास कर, काहीतरी स्वतःच्या पायावर उभा राहा, ही गोष्ट महत्वाची आहे. आई वडिलांनी जे सांगितले ते करणं महत्वाचं. त्याचे आपले विचार आत्मसात करायला पाहिजे. त्यासाठी शिवाजी महाराजांचा पहिला विचार आहे आई वडिलांची सेवा करा. हे आजच्या तरुण पिढीनं लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा विचार म्हणजे निर्व्यसनी, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आज मी पुण्यात राहतो, मुलं तर सोडा, मुलींचं पण चाललंय आजकाल सिगरेट, दारू या सर्व गोष्टींवर. आणि 19 फेब्रुवारी असेल किंवा एखादा रविवार असेल, कोणत्याही गोष्टीत असेल, शिवाजी महाराजांचं स्टेटस हमखास असतो. तरी भले तू दारू पित असेल, गांजा उडत असेल किंवा चार पोरी फिरवत असेल, ही आजची सत्य परिस्थिती. फक्त एखाद्या नेत्याच्या महाग एखादा कार्यकर्ता बनून दंगली करणं, त्या गोष्टी जर केल्या तर खरंच शिवाजी महाराजांचा हा विचार आहे का, या गोष्टींचा विचार करायला हवा. नेते मंडळी सांगतात की फक्त हिंदू धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज. मग शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा त्या स्वराज्यातील इतर धर्मियांना मारून टाकलं का? तुम्ही कोणत्या आधारावर म्हणता की स्वराज्य हे फक्त हिंदूंचं होतं? हा विचार कुठेतरी बदलला पाहिजे.